रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। हाय व्होल्टेज ड्रामा गेवराई, प्राध्यापक हाकेंच्या गाडीवर हल्ला, पंडित हाकेचे कार्यकर्ते आमनेसामने। गेवराईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। यावेळी आमदार विजयसिंह पंडित व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले। त्यांच्यात राडा झाला। प्राध्यापक हाकेंच्या गाडीवर दगडफेक व चप्पल फेकण्यात आल्या। पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। 2 दिवसांपूर्वी प्राध्यापक हाके यांनी आमदार पंडित यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर दोन्ही गटात सोशल नेटवर्किंग साइटवर शाब्दिक हल्ले करण्यात आले होते। रविवार दिनांक 24 रोजी शास्त्री चौकात आमदार पंडित यांच्या समर्थकांनी हाके यांचा पुतळा जाळून निषेध केला। सोमवारी काळे नावाच्या युवा नेत्याला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुन्हा वाद झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून गजानन काळे यांना सोडण्याची मागणी केली। त्यानंतर काही वेळाने स्वतः प्राध्यापक हाके यांचा ताफा गेवराईच्या दिशेने आल्याने दोन्ही गट समोरासमोर आले। एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला। एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी झाल्याने तणाव निर्माण झाला। अन्यतांनी हाके यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद रविवार गेवराई शहरात उमटले। संतप्त झालेल्या मराठा समाजातील युवकांनी प्राध्यापक हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी दंडुकाने मारहाण केली। पुतळा पायाखाली तुडवून जाळला। या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते। तसेच आमदार समर्थकांनी हाके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते। दरम्यान सोमवारी लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन देत, ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून चहा पिणार असल्याचे चॅलेंज दिले होते। यावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटातील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। लक्ष्मण हाके या ठिकाणी येताच विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करून चप्पल फेकल्या। दरम्यान परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। तसेच गेवराई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीला घेराव घालत शहराबाहेर काढले। यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। गेवराई शहरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी प्रकरण व्यवस्थित हाताळल्याने तणाव आटोक्यात आला आहे। चप्पल फेकल्या जातात। पोलिसांकडून लाठीचार्ज अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी दगडफेक इकडे येऊ ना पुण्या
आंदोलन नाही मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.